Hello students, welcome to all of you. So today's lecture we are going to study learning theories. So operational conditioning theory. Okay, title is operational conditioning theory. तुम्हाला लर्निंगच्या ज्या थिअरी दिल्या त्या 4 लर्निंगच्या थिअरी तुम्हाला दिलेल्या आहेत. ओके, सो फर्स्ट टायटल इज क्लासिकल कंडिशनिंग थिअरी, सेकंड ऑपरेशनल कंडिशनिंग थिअरी, थर्ड कॉग्निटिव्ह थिअरी अँड फोर्थ सोशल लर्निंग थिअरी. ओके, लेक्चर ऐकत असताना कंपल्सरी कमेंट सेक्शनमध्ये काय करायचं आहे, तुमचं नाव तुम्हाला मेन्शन करायचं आहे. ओके, इन द ऑपरेशनल कंडिशनिंग थिअरी बघा काय सांगितलं. इन द ऑपरेशनल कंडिशनिंग थिअरीमध्ये द सेकंड टाइप ऑफ कंडिशनिंग इज अ कॉल्ड ऑपरेशनल कंडिशनिंग. ओके, हे तुम्हाला MCQ ला विचारलं जाऊ शकतं. काय सांगितलंय, द सेकंड टाइप ऑफ कंडिशनिंग इज कॉल्ड ऑपरेंट कंडिशनिंग. ओके, then here we learn that a particular behavior is usually followed by a reward or punishment. फर्स्ट तर लक्षात घ्या, आपण लर्निंगचा थेअरी बघत आहोत. कशाच्या थेअरी बघत आहोत आपण? लर्निंगच्या. ओके, लर्निंग जो पॉइंट आहे त्या लर्निंगच्या थेअरी आपल्याला बघायच्या. लर्निंग थेअरीच्या देअर आर 4 theories आर इन्व्हॉल्व इन लर्निंग टॉपिक. देन ऑर्गनायझेशन बिहेवियर. ऑर्गनायझेशन बिहेवियर मध्ये काय केलं जातो, ह्युमनचा बिहेवियरचा स्टडी केला जातो. म्हणजेच ह्युमन किंवा एम्प्लॉईज. ओके, काही धरा ह्युमन किंवा एम्प्लॉई हा इंडिव्हिज्युअल लेवलवरती कशा पद्धतीने बिहेव करत असतो आणि तो इन ग्रुपमध्ये गेल्यानंतर तो कशा पद्धतीने बिहेव करतो, किंवा तो एखाद्या मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये गेल्यानंतर तो कशा पद्धतीने बिहेव करत असतो. आता इंडिव्हिज्युअली व्यक्ती जे काम करत असते तेच काम ती व्यक्ती ग्रुपमध्ये गेल्यानंतर कशा पद्धतीने करते, आणि तेच काम मोठ्या एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये गेल्यानंतर व्यक्ती कशा पद्धतीने काम करते. म्हणजेच व्यक्ती ही इंडिव्हिज्युअली कशा पद्धतीने ऍक्ट करते, ग्रुपमध्ये कशा पद्धतीने ऍक्ट करते आणि ऑर्गनायझेशनमध्ये कशा पद्धतीने ऍक्ट करते. सो याचा स्टडी केला जातो ऑर्गनायझेशन बिहेवियरमध्ये. ओके, एम्प्लॉई हे इंडिव्हिज्युअली कसे काम करतात, ग्रुपमध्ये कसे काम करतात, आणि तेच मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये ज्या वेळेला जातात त्यावेळेला ते कशा पद्धतीनं काम आपलं करत असतात. याचा स्टडी ऑर्गनायझेशन बिहेवियरमध्ये ऑर्गनायझेशनचे मॅनेजर्स असतील, ओनर्स असतील, ते करत असतात. अँड ऑर्गनायझेशन बिहेवियरमध्ये एम्प्लॉईंना मोटिवेट करणं अतिशय आवश्यक आहे. लक्षात घ्या, ऑर्गनायझेशन बिहेवियरमध्ये एम्प्लॉईंना मोटिवेट करणं अतिशय आवश्यक आहे. मोटिवेट करण्यासाठी मॅनेजरनी राईट टाइम आणि राईट प्लेस बघून एम्प्लॉई लोकांना मोटिवेट करणं अतिशय आवश्यक आहे. ज्या वेळेला एम्प्लॉईला मोटिवेट केलं जातं ते पण राईट टाइममध्ये राईट प्लेस बघून एम्प्लॉईला मोटिवेट केलं जातं, त्यावेळेला एम्प्लॉई जे असतात ते स्वतःच्या मनाने आनंदाने पुढाकार घेऊन कामामध्ये काय करतात, काम हे ते करत असतात. त्यासाठी एम्प्लॉईंना मोटिवेट करणं, राईट टाइम मध्ये राईट प्लेस मध्ये त्यांना मोटिवेट करणं अतिशय आवश्यक हे असतं प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशन मध्ये. ओके, बिझनेस ऑर्गनायझेशन मध्ये जे काही कामाचं इन्व्हायरमेंट असेल ते इन्व्हायरमेंट हे बेटर असणं अतिशय आवश्यक आहे. कोणासाठी, तर एम्प्लॉईंसाठी, की जेणेकरून की एम्प्लॉई हे इन्व्हायरमेंट चांगल्या पद्धतीचं असल्यानं त्यामध्ये अतिशय उत्साहाने आणखी मोटिवेट होऊन काय करतील, आपलं काम हे करतील. त्याचबरोबर ऑर्गनायझेशन बिहेवियरमध्ये काय केलं जात असतं, जे काही हायली टेक्निकल काम असतात. ओके, ऑर्गनायझेशन असते त्यामध्ये मोठ्यात मोठी ऑर्गनायझेशन जर असेल तर हायली टेक्निक कामं ही जास्तीत जास्त असतात. हायली टेक्निकल जी कामं असतात त्यासाठी काय केलं जातं, ऑर्गनायझेशन बिहेवियर मोठमोठे काय केले जातात, प्रोग्राम ऑर्गनाईज केले जातात, ऍक्टिव्हिटी घेतल्या जातात, ऍक्ट घेतले जातात. ओके, त्यांच्यासाठी इव्हेंट हे ऑर्गनाईज केले जातात, प्रोग्राम ऑर्गनाईज केले जातात. त्याचबरोबर मोटिवेट एम्प्लॉईंना मोटिवेट करण्यासाठी मोटिवेटरचे स्पीच ठेवले जातात. ओके, मोटिवेटरला पे करून त्यांना स्पीच देण्यासाठी बोलवलं जात असतं, की जेणेकरून ते स्पीच ऐकून आपले एम्प्लॉई जे आहेत ते मोटिवेट होतील आणि मोटिवेट होऊन उत्साहाने काम करतील. ओके, ज्या वेळेला एम्प्लॉई हे उत्साहाने आणि मोटिवेट होऊन काम करत असतात
त्यावेळेला नक्कीच बिझनेस ऑर्गनायझेशन मध्ये कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त काम हे करता येतं आणि त्यांच्याकडून ते करून घेता येतं. सो प्रॉपर टाइम मध्ये आणि प्रॉपर प्लेस मध्ये त्यांना मोटिवेट करणं हे अतिशय आवश्यक असतं. आणि मोटिवेशन इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन अँड एम्प्लॉईज वर्क. ओके, जे काही एम्प्लॉई काम करतात त्यांचा अतिशय महत्वाचा पार्ट आहे की त्यांना मोटिवेट करणं. ओके, आणि मॅनेजरनी योग्य ती वेळ बघून त्यांना मोटिवेट करणं अतिशय आवश्यक आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला काय सांगितलं की एम्प्लॉईंसाठी काय केलं जातं लर्निंगमध्ये. एम्प्लॉईंसाठी काय केलं जातं की मोठमोठे ऑर्गनायझेशन काय करतात त्यांच्यासाठी हायली टेक्निकल कामं जे असतात ती त्यांना ट्रेन करण्यासाठी, त्या कामामध्ये त्यांना ट्रेन होण्यासाठी त्यांच्यासाठी काय केलं जातं ट्रेनिंग प्रोग्राम ऑर्गनाईज केले जातात. त्याचबरोबर त्यांच्यासाठी वेगवेगळे इव्हेंट ऑर्गनाईज केले जातात. वेगवेगळे इव्हेंट बरोबर त्यांच्यासाठी गेस्ट लेक्चर त्यांच्यासाठी ठेवले जातात जेणेकरून की ते मोटिवेट व्हावे. त्याचबरोबर गेस्ट लेक्चर मधून काहीतरी शिकण्यासारखं काहीतरी घेण्यासारखं असावं म्हणून त्यांच्यासाठी काय केलं जातात वेगवेगळे प्रोग्राम ऑर्गनाईज केले जात असतात. आणि जे काही वेगवेगळे प्रोग्राम हे ऑर्गनाईज केले जातात त्यामध्ये कंपल्सरी इच अँड एव्हरी एम्प्लॉई इन्व्हॉल्व असतो, कारण त्यांच्यासाठी ते प्रोग्राम ऑर्गनाईज केले जात असतात. त्यांना ट्रेनिंग मिळावं म्हणून ते प्रोग्राम ऑर्गनाईज केले जातात. मग जे काही ट्रेनिंग मध्ये आपल्याला शिकवलं जातं ते लर्न केलं जातं. मग ते लर्न करून तेवढ्यावरती चालणार आहे का, तर नाही. जे काही आपल्याला लर्निंग मध्ये शिकवलं जाणार आहे, आपल्याला ट्रेनिंग मध्ये प्रोग्राम मध्ये जो काही आपल्याला पार्ट घेतला जाणार आहे, जो काही पार्ट शिकवला जाणार आहे तो आपण घेऊन तो आपल्याकडे आपण डेव्हलप करणं अतिशय आवश्यक आहे. तो डेव्हलप करणं म्हणजे काय, तर जे काही आपल्याला काम ट्रेनिंगमध्ये ज्या काही कामाची ट्रेनिंग दिलेली असेल त्याच्यामध्ये आपण काय करणं प्रॅक्टिस करणं अतिशय आवश्यक आहे. ज्या वेळेला आपण प्रॅक्टिस करत असतो त्यावेळेला आपलं काय होत असतं त्या कामावरती आपलं कमांड बसत असतं. म्हणजेच जे काही ऑर्गनायझेशन थ्रू आपल्याला ट्रेनिंग दिलं जातं ते ट्रेनिंग घ्यायचं आणि तिथं सोडायचं असं असतं का, तर नाही. ते ट्रेनिंग घेऊन आपण ते काय करायचं पर्सनली ते आपण डेव्हलप करणं अतिशय आवश्यक आहे. मग डेव्हलप करण्यासाठी आपल्याला अगेन अँड अगेन त्या कामाची प्रॅक्टिस होणं अतिशय आवश्यक आहे. ज्या वेळेला आपण अगेन अँड अगेन त्या कामाची प्रॅक्टिस करतो त्यावेळेला ऑटोमॅटिकली आपलं कमांड त्या कामावरती बसणार आहे. ओके, मग अगोदर जेवढा वेळ आपल्या त्या कामाला लागत होता त्याच्यापेक्षा कमी वेळामध्ये त्याच्यापेक्षा चांगलं काम एम्प्लॉई तिथं करत असतात. सो एम्प्लॉईंसाठी वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम हे ऑर्गनाईज करून त्यांनी किती प्रमाणात ट्रेनिंग घेतलं आहे, किती प्रमाणात ट्रेनिंग डेव्हलप केलं आहे त्याचे टेस्ट तिथं होणं अतिशय आवश्यक असतं. आणि तिथं मोठ्या मोठ्या बिझनेस ऑर्गनायझेशन मध्ये त्यांना ट्रेनिंग देऊन ते किती प्रमाणात ट्रेनिंग त्यांनी आत्मसात केलं किंवा त्यांनी स्वतःमध्ये डेव्हलप केलं हे त्यांच्याकडून टेस्टद्वारे काय केलं जातं चेक केलं जातं. त्याचबरोबर जर पर्सनॅलिटीवरती जर ट्रेनिंग असेल आणि त्या पर्सनॅलिटीवरती ट्रेनिंग मधून एम्प्लॉईंनी काय घेतलं, काय स्वतःमध्ये डेव्हलप केलं, ते ऑटोमॅटिकली काय होत असतं फ्रंट ऑफ असणाऱ्या व्यक्तीला, जी आपल्या समोरील व्यक्ती असते त्या व्यक्तीला काय होत असतं आपोआप आपल्यामधून ते रिफ्लेक्ट होत असतं नवीन काहीतरी. ओके, सो आपण काय बघत होतो की काय सांगितलं मी तुम्हाला की जे काही एम्प्लॉईंसाठी ट्रेनिंग वगैरे ऑर्गनाईज केलं जातं ते ट्रेनिंग एम्प्लॉईंनी त्यांच्या पुरतं मर्यादित न ठेवता ते डेव्हलप करणं स्वतःमध्ये अतिशय आवश्यक आहे. त्याची प्रॅक्टिस अगेन अँड अगेन करणं अतिशय आवश्यक आहे की जेणेकरून आपलं जे काम आहे त्या कामावरती आपलं कमांड बसलं पाहिजे. ओके, जर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स हवे असतील तर तुम्ही एकदा नोट्स वाचून चालणार आहे का, तर नाही. व्यवस्थित नोट्सच्या प्रॉपर रीड करून त्या व्यवस्थित समजून घेऊन त्या 2-3 वेळा रीड करणं अतिशय आवश्यक आहे. त्यावेळेला कुठं तुम्ही क्वेश्चन हे आउट ऑफ मार्क्स साठी सॉल्व्ह करू शकतात. त्यासाठी तुम्ही काय करणार आहे प्रॅक्टिस करणं अतिशय आवश्यक आहे. ओके, कोणतंही काम असो त्यामध्ये जर प्रॅक्टिस झाली तर ते काम आपल्याला अतिशय इझी वाटतं करण्यासाठी. ओके, देन learning involves permanent change in behavior which may not be evident
until a situation areas temporary change are ruled out. Then the change occur as result of experience, training, or practices. Then the practice or experience shall be reinforced in order for learning process. Then number 4, it occurs throughout one's life being continuous process. Then 5, the change may be good or bad, positive or negative, and likewise. बघा, जे काही चेंज केले जातात किंवा चेंज स्वतःमध्ये होतात ते कसे होऊ शकतात, ते पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह होऊ शकतात. जर एखाद्या व्यक्तीकडून आपल्याला पॉझिटिव्ह एखादी गोष्ट जर आवडली तर आपण ती डेव्हलप करतो. ओके, काही व्यक्ती असतात की त्यांना निगेटिव्ह गोष्टींकडे जास्त अट्रॅक्शन असतं, सो त्या व्यक्ती निगेटिव्ह गोष्टी स्वतःमध्ये डेव्हलप करतात. ओके, त्याचबरोबर चेंज जो असतो तो लाईक डिसलाईक वाईज असतो. एखादी गोष्ट आपल्याला आवडली तर आपण काय करतो, ती आपल्यात घेण्यामध्ये आपल्यात घेऊन ती डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच त्या लाईक डिसलाईक वाईज आपल्याला जर एखादी गोष्ट आवडली तर आपण त्याकडे आपला इंटरेस्ट दाखवतो. ओके, देन द चेंज इज रिफ्लेक्टेड इन अ बिहेवियर ऑफ अन इंडिव्हिज्युअली. बघा, एखाद्या व्यक्तीचं जर कम्युनिकेशन आपल्याला आवडलं, कम्युनिकेशनची स्टाईल जर आपल्याला आवडली तर आपण काय करतो, ती स्वतःमध्ये डेव्हलप करत असतो, स्वतःमध्ये ते आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न इथं करत असतो. आणि ते काय होत असतं, अचानक जर आपण आपली कम्युनिकेशन स्टाईल जर चेंज करत असू तर ॲटोमॅटिकली आपलं काय होत असतं, जे काही आपण चेंज करतोय आपल्या कम्युनिकेशनमध्ये ते आपल्या समोरील व्यक्तीला काय होत असतं, रिफ्लेक्ट होत असतं, ते जाणून येत असतं. बघा, चेंज हे कसे होतात, मोस्टली बिहेवियरमध्ये जे चेंजेस होतात ते इंडिव्हिज्युअली रिफ्लेक्ट होत असतात. देन इट रिक्वायर्स इफोर्ट्स ऑन द पार्ट ऑफ अ पर्सन. Then it requires practice of new behavior. It requires practice of new behavior. It means that change in behavior must be accompanied by the practices. 9 point, learning may or may not be reflected in performance of an individual. Learning may or may not be reflected in performance of an individual. Then it requires motivation on the part of an individual. बघा, मोटिवेशन हा जो पार्ट आहे तो इंडिव्हिज्युअली किती प्रमाणात उपयोगी आहे. इंडिव्हिज्युअली इच अँड एव्हरी एम्प्लॉईला मोटिवेट करणं किती आवश्यक आहे इथं तुम्हाला सांगितलं गेलंय. जर इंडिव्हिज्युअल लेवलवरती एम्प्लॉईला जर मोटिवेट केलं जात असेल, इंडिव्हिज्युअल लेवलवरती एम्प्लॉईला जर मोटिवेट केलं जात असेल तर नक्कीच एम्प्लॉई जे आहे ते लीड घेऊन आपल्या कामामध्ये लीड घेऊन काम करणार आहे. ओके, पुढाकार घेऊन ते काम करणार असतात. सो इंडिव्हिज्युअल लेवलवरती एम्प्लॉईंना मोटिवेट करणं अतिशय आवश्यक असतं. देन ओके, सो लर्निंग म्हणजे काय, इन शॉर्ट हे तुम्हाला समजलं असेल. देन लर्निंगच्या ज्या theories आहेत, there are 4 theories are included in learning point. So first theory is classical conditioning theory, second theory is operational conditioning theory, third is cognitive theory, and fourth is social media theory. Okay, so first classical conditioning, second operational conditioning, third cognitive, and fourth number is सोशल लर्निंग थेरी. तो माझ्या माहितीनुसार आपण सोशल लर्निंग थेरी पाहिलेली आहे. अँड टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी ऑपरेशनल लर्निंग, ऑपरेशनल कंडिशनिंग थेरी. ओके, ऑपरेशनल कंडिशनिंग थेरीलाच का आपण ऑपरेंट कंडिशनिंग थेरी सुद्धा म्हणू शकतो. ओके, लक्षात घ्या, ऑपरेशनल कंडिशनिंग थेरीलाच आपण ऑपरेंट कंडिशनिंग थेरी सुद्धा म्हणू शकतो आणि म्हणलं जातं. काय सांगितलं यामध्ये, द सेकंड टाइप ऑफ कंडिशनिंग इज कॉल्ड ऑपरेंट कंडिशनिंग. हिअर वी लर्न दॅट ए पर्टिक्युलर बिहेवियर इज युजली फॉलोड बाय अ रिवॉर्ड ऑर पनिशमेंट. बघा, या थेरीमध्ये तुम्हाला काय सांगितलंय, ही थेरी मोस्टली फॉलो करते की जे काही आपलं बिहेवियर आहे त्या बिहेवियरमधून आपल्याला रिवॉर्ड दिला जाणार का आपल्याला पनिशमेंट दिली जाणार. व्यवस्थित ऐकायची थेरी जी काय असेल ती थेरी अतिशय महत्वाची. चारही थेरी वेगवेगळ्या आहेत, तुम्हाला कन्फ्यूज व्हायची गरज नाही. वेगवेगळ्या थेरी आहेत, वेगवेगळ्या चारही थेरीमध्ये एक्सप्लेन केलं गेलंय. ओके,
सो व्यवस्थित ऐकायचं काय असेल ते. काय सांगितलं जातंय तुम्हाला इथं, तर हिअर वी लर्न दॅट पर्टिक्युलर बिहेवियर इज युजली फॉलोड बाय अ रिवॉर्ड ऑर पनिशमेंट. यामध्ये काय सांगितलंय, लर्निंगच्या थिअरी आहेत. जे काही शिकलं जाणार आहे, आपण जे काही शिकू ते आपल्या बिहेवियरमध्ये दिसणार आहे. आपण जे काही लर्न करणार आहोत ते आपल्या बिहेवियरमधून रिफ्लेक्ट होणार आहे. सो ही काय फॉलोड काय केलंय की जे काही आपण शिकतोय आणि जे काही आपल्या बिहेवियरमधून रिफ्लेक्ट होतंय त्याच्यावरती आपल्याला रिवॉर्ड असणार आहे का पनिशमेंट असणार आहे. ओके, ऑपरेशनल कंडिशनिंग थिअरीमध्ये बघा काय सांगितले, रिवॉर्ड ऑर पनिशमेंट याच्यावरती ऑपरेशनल कंडिशनिंग थिअरी आहे. देन what Pavlov did for classical conditioning, the Harvard psychologist B.F. Skinner did for operational conditioning theory. बघा काय सांगितले, आपण क्लासिकल कंडिशनिंग थिअरी इन शॉर्ट मध्ये आपण बघितले, डिटेल्स मध्ये एकदा बघूयात. क्लासिकल कंडिशनिंग थिअरी ही कुणाची आहे, तर पावलव यांची क्लासिकल कंडिशनिंग थिअरी आहे. ओके, पावलव यांची क्लासिकल कंडिशनिंग थिअरी आहे, जे की रशियन सायकोलॉजिस्टिक होते. ओके, इव्हॉन पावलव यांची क्लासिकल कंडिशनिंग थिअरी आहे, जे की रशियन सायकोलॉजिस्टिक होते. त्यांना बिहेवियरिस्टिक सुद्धा म्हटलं जात होतं. लक्षात घ्या, तुम्हाला क्लासिकल कंडिशनिंग थिअरी बद्दलचा क्वेश्चन हा MCQ साठी विचारला जाऊ शकतो की क्लासिकल कंडिशनिंग थिअरी कुणी फॉर्म केली, कुणी क्लासिकल कंडिशनिंग थिअरी ही कुणाची आहे असं जर तुम्हाला विचारलं गेलं तर तुम्हाला माहिती असावं की क्लासिकल कंडिशनिंग थिअरी ही इव्हॉन पावलव यांची, जे की रशियन सायकोलॉजिस्टिक आहेत त्यांची आहे. ओके, देन ऑपरेशनल कंडिशनिंग थिअरी कुणाची आहे, तर ऑपरेशनल कंडिशनिंग थिअरी हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे सायकोलॉजिस्टिक B.F. स्किन्नर यांची ऑपरेशनल कंडिशनिंग थिअरी आहे. लक्षात घ्या, क्लासिकल कंडिशनिंग थिअरी इज इक्वल टू इव्हॉन पावलव रशियन सायकोलॉजिस्टिक. Okay, then operational conditioning theory is equal to B.F. Skinner, Harvard psychologistic. Okay, so समजलं तुम्हाला काय सांगितलं, यामध्ये आपण जे काही लर्न करणार आहोत ते आपल्यामधून रिफ्लेक्ट होणार आहे आणि रिफ्लेक्ट जे होत आहे त्याच्यावरती डिपेंड असणार आहे, आपल्याला रिवॉर्ड असणार आहे का पनिशमेंट असणार आहे. ओके, व्यवस्थित ऐकायची थिअरी. स्टोरी टाईप लक्षात ठेवा, जेणेकरून की तुमच्या मेमरीमध्ये पटकन ते मेमरी कॅच करेल ती थिअरी नक्की काय आहे. ओके, जेणेकरून तुम्हाला एक्सप्लेन, ज्या वेळेला आपण स्टोरीनुसार लक्षात ठेवत असतो त्यावेळेला आपल्याला ते एक्सप्लेन करताना सुद्धा इझी जातं. देन ऑपरेट कंडिशनिंग आर्ग्यूज दॅट वन बिहेवियर विल डिपेंड ऑन डिफरंट सिच्युएशन. पीपल विल रिपीटेडली बिहेव इन अ स्पेसिफिक वे फ्रॉम वेअर दे विल गेट बेनिफिट. काय सांगितलंय, ऑपरेंट कंडिशनिंग आर्ग्यूज that one's behavior will depend on different situation. People will repeatedly behave in a specific way from where they will get benefits. Okay, then एक minute. Then, on the other hand, they will try to avoid a behavior. They will try to avoid a behavior from where they will get nothing. Skinner argued that placing consequences to specific forms of behavior would increase the frequency of that behavior. Then, in one famous experiment displaying operant learning, in one experiment displaying operant learning, the psychologist B.F. Skinner trained rats to press a lever to get food. In this experiment, a hungry rat placed in a box containing and a lever attached to some कॅन्सल्ड फूड. ओके, काय सांगितलंय B.F. स्किन्नरनी, जे काही लर्निंगची जी ऑपरेशनल कंडिशनिंग थिअरी मांडण्यासाठी एक एक्सपेरिमेंट केलेला आहे. तो एक्सपेरिमेंट कुणावरती केलेला आहे, तो रॅटवरती एक्सपेरिमेंट हा त्यांनी केलेला आहे, उंदरावरती त्यांनी एक्सपेरिमेंट केलेला
आहे. काय केलंय मग त्यांनी? ऑन द अदर हँड दे विल ट्राय टू अवॉइड अ बिहेवियर फ्रॉम where they will get nothing. Skinner argued that creating placing consequences to specific forms of behavior would increases the frequency of that behavior. Then in one famous experiment, जो काय त्यांचा एक्सपेरिमेंट त्यांनी मांडला तो वर्ल्ड फेमस एक्सपेरिमेंट होता. त्यांनी एक्सपेरिमेंट केला, कशावरती केला तर रॅट वरती केला. त्या एक्सपेरिमेंट मध्ये काय सांगितलंय तुम्हाला? एक्सपेरिमेंट द in one famous experiment displaying operant learning, the psychologist B.F. Skinner trained. ओके, त्यांनी काय केलंय? एका रॅटला ट्रेन केलंय. त्यांनी एका उंदराला ट्रेन देण्याचा प्रयत्न केला त्या एक्सपेरिमेंट मध्ये. त्याला त्यांनी काय केलंय? त्याला फूड देण्यासाठी त्याला ट्रेन केले. त्यासाठी त्यांनी काय केलंय? एक्सपेरिमेंट करण्यासाठी जो काही हंगरी रॅट असेल, ज्या म्हणजे असा उंदीर की त्याला जास्त वेळ काही खायला दिलेलं नाही, जेणेकरून त्याला भूक लागावी. आणि भूक लागलेला उंदीर हा त्यांनी एका बॉक्स कंटेनर मध्ये काय केलाय? ठेवला आहे, टाकला आहे. ओके, आणि त्याच्या बाजूला काय केले? त्याचं जे फूड आहे ते त्याच्या बाजूला त्याला अटॅच केलेलं आहे. मग तो बॉक्स मधील उंदीर हा फूड घेण्यासाठी काय करतो याच्यावरती त्यांनी एक्सपेरिमेंट केलेला आहे. बघा, लर्निंगच्या थेअरीमध्ये किती इंटरेस्टिंग एक्सपेरिमेंट तुम्हाला सांगितलेले आहे. इव्हान पावलोव यांनी एक्सपेरिमेंट केलेला आहे, तो म्हणजे एका डॉग वरती केलेला आहे. देन ऑपरेशनिंग कंडिशनिंग मध्ये B.F. स्किन्नर यांनी जो काही एक्सपेरिमेंट केलेला आहे तो एका उंदरावरती केलेला आहे. ओके, आता काय सांगितलं त्यामध्ये? ॲट फर्स्ट द रॅट रन अराउंड द बॉक्स रॅन्डमली. बघा, उंदराला त्याचं फूड त्या बॉक्सच्या शेजारी बाजूने अटॅच केलेला आहे आणि त्याला एका राऊंड कंटेनर मध्ये त्यांनी सोडलेला आहे. आता राऊंड कंटेनर मध्ये एखादा जर रॅटला सोडलेला असेल आणि त्याच्या बाजूला जर कंटेनरच्या बाहेरून जर त्याचा फूड ठेवलेला असेल तर पॉसिबल आहे का की त्या रॅटला त्याचं फूड मिळणं? तर तिथं पॉसिबल नाही, कारण त्याला जे फूड घेण्यासाठी बाहेर यावं लागणार आहे त्या राऊंड कंटेनर मधून, ते त्याला जंप करून यावं लागणार आहे. ओके, मग तेवढ्या प्रमाणात त्याची जंप होईल का याच्यावरती डिपेंड आहे. मग त्याला ते फूड मिळणार का नाही. ओके, काय सांगितलंय? ॲट फर्स्ट द रॅट रन अराउंड द बॉक्स रॅन्डमली. बघा, भूक लागलेला म्हणजे भूक ज्याला लागली असा उंदीर त्यांनी राऊंड कंटेनर मध्ये टाकलाय. त्याच्या बाजूने काय केलंय? त्याच्यासाठी फूड ठेवलंय. मग ते फूड बघितल्यानंतर ऑटोमॅटिकली ऑफकोर्स काय होणार आहे? रॅट जो असेल, रॅटला काय होणार आहे? सलायवेशन सुरू होणार आहे. रॅटला सलायवेशन सुरू झालं की तो काय करणार आहे? त्याचं फूड त्याला घेते. त्याला भूक लागली आहे, त्याच्या तोंडाला पाणी सुटलंय. ते फूड बघून तर तो काय करणार आहे? त्या कंटेनर मधून बाहेर निघण्याचा प्रयत्न करणार आहे. बाहेर निघण्यासाठी तो काय करणार? रस्ता शोधणार त्या कंटेनर मध्ये. त्यासाठी फर्स्ट काय करतो? रॅट काय करतं? फर्स्ट काय करतंय? अराउंड रॅट काय करतो? त्या जो काही कंटेनर असेल त्याला अराउंड रॅन्डमली त्या बॉक्सला काय करतो? गोल गोल फेऱ्या मारतो. ओके, गोल गोल तो काय करतो? फेऱ्या मारतो. म्हणजेच तो जागा शोधत असतो की कुठून तरी आपण बाहेर पडावं, आपलं फूड हे आपण घ्यावं. परंतु तो काय करतो? त्या राऊंड कंटेनरला राऊंड मारत असतो रॅन्डमली. ओके, देन इन दिस प्रोसेस इट हॅपन टू प्रेस द लिव्हर. काय सांगितलंय? या प्रोसेस मध्ये काय होऊ शकतं? तो त्याचं लिव्हर प्रेस करून वरती येण्याचा प्रयत्न करतो. अँड द फूड ड्रॉप इन टू द बॉक्स. आणि तो लिव्हर प्रेस करून वरती येऊन आपलं फूड हे बॉक्स मध्ये ड्रॉप करण्याचा प्रयत्न रॅट हा करत असतो. पहिल्यांदा तर तो गोल गोल फिरतो आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय पॉसिबल असतं की तो त्याचं लिव्हर प्रेस करून वरती येऊन फूड हे बॉक्स मध्ये तो ड्रॉप करेल. ओके, देन द ड्रॉपिंग ऑफ फूड reinforced द रिस्पॉन्स ऑफ प्रेसिंग द लिव्हर. बघा, फूड मिळणं हे पूर्ण कशावरती जबाबदार आहे? तर जितक्या प्रमाणात रॅट हा
लिव्हर प्रेस करून बाहेर येण्याचा प्रयत्न करणार आहे फूडसाठी तेवढ्यावरती डिपेंड आहे, मग त्याला ते फूड मिळणार का नाही मिळणार. ओके, म्हणजे त्याचे जे प्रयत्न आहेत आपण फूड घेण्यासाठी ते जर 100% असतील तर गॅरंटेड त्याला तिथं फूड मिळण्याची शक्यता असते. म्हणजेच त्याने जर लिव्हर प्रेस करून योग्य त्या पद्धतीनं जर योग्य ते ट्रिक यूज करून जर बाहेर येऊन फूड ड्रॉप करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच त्याला तिथं फूड मिळण्याची शक्यता ही असते. देन after repeating the process of pressing the liver, after repeating the process of pressing the liver followed by dropping of food many times, the rat learn to press the liver for food. काय सांगितलंय? After relating after repeating the process of pressing the liver followed by dropping of food many times, the rat learn to press the liver for food. बघा, आफ्टर रिपीटिंग प्रोसेस मध्ये ज्या वेळेला रॅट हा लिव्हर प्रेस करून फूड हे ड्रॉप करण्याचा प्रयत्न करतो, सो आफ्टर रिपीटिंग हे पुन्हा पुन्हा ही प्रोसेस केल्यामुळे काय होतं, रॅटला समजतं, रॅटला आयडेंटिफाय होतं की आपल्याला काय करायचंय. रॅट लर्न टू प्रेस द लिव्हर फॉर फूड. बघा, त्याला आपलं फूड घेण्यासाठी लिव्हर प्रेस करणं गरजेचं आहे हे त्याला काय होतं, अंडरस्टँड होतं, तो लर्न करतो. देन people will most likely engage in desired behaviors if they are positively reinforced for doing so. Then rewards are most effective if they immediately follow the desired response. If they immediately followed the desired response. Also, behavior that is not rewarded or it punished, it's less likely to be repeated. Okay. Then काय सांगितलं बघा तुम्हाला, people will most likely engage in desired behaviors if they are positively reinforced for doing so. Rewards are most effective if they immediately follow the desired response. Also behavior that is not rewarded or is punished is less likely to be repeated. Then, for example, suppose you are an employee X Bank Limited. Okay, for example, you are an employee X Bank Limited. X Bank Limited, and your branch manager has announced in a meeting that you will get a bonus if you can bring 10 crore okay 10 crore deposit for the bank, and you work hard and found that you have done this successfully, but when the time comes you find that you are given no bonus for your hard work, which increases the bank's
deposit by 10 crore. In the next year, if your manager, in the next year, if your manager again says you about the hard worker, maybe, okay, hard work, maybe you will be stopped last year, because last year you did not receive any anything for it. Many activities that we will engage in during everyday life can be classified as an operand. Turning your key in a lock, writing a letter saying I love you to your life, calling parent on the telephone, all these are operant in this sense that we do them in anticipation of reward, which act as a reinforcer for the commission of these behaviors. काय सांगितलं इथं? फॉर एक्झाम्पल, सपोज यू आर अन एम्प्लॉई ऑफ एक्स बँक लिमिटेड. ओके, सपोज तुम्ही काय आहात, तुम्ही एम्प्लॉई आहात एक्स बँक लिमिटेडचे, अँड युअर ब्रांच मॅनेजर जो असेल तो अनाऊन्स करतो मीटिंगमध्ये, ओके, मीटिंगमध्ये अनाऊन्स करतो की यू विल गेट अ बोनस ऑफ यू कॅन ब्रिंग, काय सांगितलंय, 10 कोटीचा बोनस हा तुम्हाला बँकेमध्ये डिपॉझिट करण्यासाठी इथं सांगितलेला आहे. तुम्ही एम्प्लॉई आहात एक्स बँक लिमिटेडचे, सो तुम्ही काय करता, तुम्ही हार्ड वर्क करता, डे नाईट वर्क करता, देन तुम्ही सक्सेसफुली त्यामध्ये डन होता. ओके, तुम्ही काय करता, बॉसने जे मॅनेजरने जे काम सांगितलेलं आहे ते काम करण्यासाठी तुम्ही डे नाईट हार्ड वर्क करता अँड सक्सेसफुली ते काम तुम्ही डन करता. बट when the time comes you find that when the time comes you find that you are given no bonus, you are given no bonus, and for your hard work which increases, for your hard work which increases, the bank's deposit by 10 crore, the bank's deposit by 10 crore. Then in the next year if you manager, in the next year if you manager again says you about the hard work, okay, नेक्स्ट इयर मध्ये जर अगेन मॅनेजरने तुमच्या हार्डवर्क बद्दल जर तुमचं सांगितलं, सो त्यावेळी मे बी यू विल स्टॉप बिकॉज यू आर लास्ट इयर डिड नॉट रिसीव. बघा काय सांगितलं, तुम्ही एक्स बँक लिमिटेडचे तुम्ही काय आहात, एम्प्लॉई आहात. तुम्हाला तुमचा जो ब्रांच मॅनेजर असेल त्याने ॲट अ टाइम तुम्हाला 10 कोटीचं डिपॉझिट हे व्यवस्थित बोनस सहित तुम्हाला मॅनेज करायला जर सांगितलं असेल, तुम्ही डे नाईट हार्डवर्क करून तुम्ही जर ते काम सक्सेसफुली डन केलं असेल, देन काही वेळेला तो बोनस जे असेल तुम्ही when that time comes you find that you give no bonus. बघा तुम्ही 10 कोटीचा बोनस हा डिपॉझिट व्यवस्थित केलाय, तुम्ही तो व्यवस्थित काम केले तरी तुम्हाला तिथं बोनस वगैरे काही दिलेलं नाहीये. युअर हार्ड वर्क इन्क्रीजेस, तुमच्या हार्डवर्कमुळं 10 कोटीचा डिपॉझिट हे बँकेमध्ये जर इन्क्रीज झालेलं असेल, किती मोठी गोष्ट आहे की एका एम्प्लॉईच्या कामाने एवढा बँकेमध्ये डिपॉझिट हे इन्क्रीज होणं, अमाऊंट हे जमा होणं, सबमिट होणं. देन the next year if you are manager again say you about the hard work. बघा then next year तुम्हाला जर त्या तुमच्या कामाबद्दल जर तुम्हाला सांगितलं गेलं तुम्हाला जर ते काम, कारण गेल्या वर्षी आपण केले मग त्या वर्षी पण तुम्हीच करा असं जर त्या मॅनेजरने तुम्हाला म्हटलं, तर तुम्ही काय करणार आहे, तुम्ही तिथं त्याला सांगणार की हे काम मला जमत नाही, कारण गेल्या वर्षी आपण एवढं काम मनाने केले, आपलं काम बाजूला ठेवून एवढं काम आपण केलेलं आहे तिथं, तर त्या कामाबद्दल जर आपल्याला काही 0% मध्ये जर त्या कामाचा आपल्याला अवॉर्ड असेल, रिवॉर्ड असेल, तर
जे काही काम होणार आहे ते काम तिथं व्यवस्थित होईल का, तर नाही. सो त्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्या की त्यासाठी मोटिवेशन असणं अतिशय आवश्यक आहे. जे काही काम एम्प्लॉई करणार आहे त्याबद्दल त्या एम्प्लॉईचं कौतुक होणं, त्याच्यासाठी वेगवेगळं रिवॉर्ड ठेवणं किंवा त्याच्यासाठी एखादी पार्टी ऑर्गनाईज करणं हे अतिशय आवश्यक आहे. काय सांगितलं गेलंय यामध्ये, ज्या ठिकाणी तुम्ही एखादं काम हे हार्ड वर्कने करता त्या ठिकाणी त्या एम्प्लॉईचं हे कौतुक होणं अतिशय आवश्यक आहे. कौतुक जरी नाही झालं तरी त्या एम्प्लॉईसाठी काहीतरी त्याला अवॉर्ड देणं अतिशय आवश्यक आहे, जेणेकरून की त्याच्यासाठी तो अवॉर्ड हा त्याला मोटिवेट करेल. ओके, नेक्स्ट इयरला त्याच्यापेक्षा चांगलं ती एम्प्लॉई काम करेल. त्यासाठी त्याला मोटिवेट करण्यासाठी त्याला अवॉर्ड देणं, रिवॉर्ड देणं, त्याचबरोबर त्याच्यासाठी एखादं फंक्शन ऑर्गनाईज करणं, एखादी पार्टी ऑर्गनाईज करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, जेणेकरून नेक्स्ट इयरला एम्प्लॉई असा म्हणला नाही पाहिजे की गेल्या वर्षी मी एवढं काम केलं, मला काय दिलं यांनी, काहीच नाही. ओके, त्यांनी असं न म्हणता त्यांनी जोमाने आणि अतिशय उत्साहाने काम ह्या वर्षी सुद्धा केलं पाहिजे. म्हणजे काय सांगितलंय तुम्हाला ऑपरेट कंडिशनिंग थिअरी मध्ये, काय सांगितलंय, जितक्या प्रमाणात तुम्ही कष्ट घेता, जितक्या प्रमाणात तुम्ही प्रयत्न करता, तितक्या प्रमाणात यश तुम्हाला मिळणार आहे. म्हणजेच तुम्ही जर जास्तीत जास्त प्रयत्न केले तर तुम्हाला तिथं रिवॉर्ड दिले जाणार आहे, तुम्हाला तिथं रिवॉर्ड दिले जावेत आणि दिले जाणार. ओके, आणि जर तुम्ही जर कामच व्यवस्थित केलं नाही तर तुम्हाला तिथं रिवॉर्ड पण दिला जाणार नाही, विथ एक्स्ट्रा तुम्हाला तिथं पनिशमेंट ही मिळू शकते. सो लक्षात घ्या, फाइंडिंग काय निघतं आपल्या ऑपरेशनल कंडिशनिंग थिअरीचं, जर तुम्ही तुमच्या कामासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केला तर नक्कीच तुम्हाला तिथं रिवॉर्ड दिला जाणार आहे. आणि जर तुम्ही जे काम आहे त्याच्यापेक्षाही कमी प्रयत्न न करता जे काम आहे ते काम इझिली सुद्धा जर केलं नाही तर नक्कीच तुम्हाला तिथं पनिशमेंट मिळण्याची शक्यता असते. ओके, फॉर एक्झाम्पल जे तुम्हाला सांगितले द बेस्ट एक्झाम्पल सांगितले ऑपरेशनल कंडिशनिंग थिअरीमध्ये, जर तुम्ही XYZ कंपनीचे बँकेचे एम्प्लॉई आहात आणि तुम्हाला ऍट अ टाइम ऑन दॅट टाइम जर ब्रांच मॅनेजरने मीटिंग घेऊन जर सांगितलं 10 कोटीचा बोनस, हा 10 कोटीच्या बोनसची विल्हेवाट लावायला जर तुम्हाला सांगितली, त्याचा जर रेकॉर्ड तुम्हाला करायला सांगितलं ऐन वेळेला, तर ते रेकॉर्ड 10 कोटीचं रेकॉर्ड करण्यासाठी तुम्ही डे नाईट काम केलं, तुम्ही हार्डवर्क केलं आणि तुम्ही 10 कोटी बोनसचा काय केला, रेकॉर्ड हे मेंटेन केलं. आणि जर तुम्हाला ते हार्डवर्क एवढं करून सुद्धा नेक्स्ट इयरला जर तुम्हाला परत तेच काम जर लावलं जात असेल तर तुम्ही काय म्हणणार, रात्रंदिवस मी काम करून मला काय मिळालं. ओके, तर त्यासाठी तुम्हाला जर छोटा मोठा एखादा अवॉर्ड दिला, सर्टिफिकेट दिलं, तुमच्यासाठी जर छोटीशी पार्टी ऑर्गनाईज केली तर नक्कीच तिथं एम्प्लॉय जो असणार आहे मोटिवेट होणार आहे, तो अतिशय आनंदी होणार आहे की ओके मी काम केलं म्हणून मला त्याच्याबद्दल काहीतरी फ्रुटफुल प्रतिफल, मला त्याबद्दल काहीतरी मिळालं. सो प्रत्येक माणसाला अपेक्षा असते की आपण जे काम करू त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला काहीतरी प्रतिफल हे मिळावं, आपल्याला त्या बदल्यात काहीतरी प्रतिफल हे मिळावं. ओके, सो जर त्या एम्प्लॉईला जर एखादा अवॉर्ड दिला, त्याच्यासाठी पार्टी ऑर्गनाईज केली किंवा त्याला एखादा त्याला फ्लावर देऊन जरी त्याचा सत्कार केला तो सुद्धा त्याच्यासाठी काफी असतो. आणि जर काहीच दिलं नाही आणि जर नेक्स्ट इयरला पण सांगितलं की हा तू ते काम कर, तर तो एम्प्लॉई करणार आहे का, तर तो करणार नाही. कारण इतकं रात्रंदिवस काम करून जर आपल्याला काहीच मिळत नसेल तर ते काम का करायचं. ओके, ही झाली कॉमन मॅनची विचार करण्याची पद्धत, ही झाली कॉमन मॅनची विचार करण्याची पद्धत. ओके, देन maybe you will be stopped because last year you did not receive anything for it, many activities that will be engaged. Okay, enduring everyday life can be classified as an operant. समजताय फाइंडिंग्स काय निघाले या थेरी मधून, जर तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हाला नक्कीच अवॉर्ड आहे, जर तुम्ही प्रयत्न केला नाही तर तुम्हाला पनिशमेंट तिथं आहे. ओके, देन
सो या पद्धतीने आपण काय बघितली, ऑपरेशनल कंडिशनिंग थिअरी बघितली. सो नेक्स्ट लेक्चरला आपण कॉग्निटिव्ह थिअरी बघूयात. ओके, कोणती थिअरी बघायची आपण, कॉग्निटिव्ह थिअरी. नेक्स्ट लेक्चरला बघूया. Thank you.